हिरव्या मिरचीपासून आपण ठेच्यांचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो. पण आज आपण भेंडीपासून ठेचा कसा तयार करायचा ती रेसिपी बघणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात व कमीत कमी वेळेत बनून तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील. एकदा जर ही रेसिपी बनवून ठेवली तर 2 ते 3 दिवस तुम्ही आरामात हिला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संध्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. इथे मी 150 ते 200 ग्रॅम प्रमाणात भेंडी घेतलेली आहे. भेंडी घेत असताना कोवडी बघून घ्यायची व हिला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून मग हिचा वापर करायचा. भेंडीचा जो देठाचा भाग होता तो मी कट करून घेतल्यानंतर भेंडीचे 1 इंच लांबी एवढे तुकडे करून घेते. भेंडी कट करत असताना दोघी बाजूंनी चेक करून घ्यायचं भेंडी आतमध्ये खराब आहे की नाही व संपूर्ण भेंडी मी इथे कट करून घेतलेली आहे. इथे मी हिरव्या 4 मिरच्या घेतलेल्या आहे व त्यांनाही धुवून पुसून कोरड्या करून मग यांचा वापर करून घेते. मिरच्या कट करत असताना भेंडीच्या लांबी इतक्याच मिरच्या कट करून घ्यायच्या. इथे मिरचीचा वापर तुम्हाला कमी अधिक करायचा असेल तोही तुम्ही करू शकता. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरही धुवून पुसून मग हिचा वापर करून घेतलेला आहे. कोथिंबीर घेत असताना देठांसहित कोथिंबीरीचा वापर करायचा जेणेकरून आपल्या ठेच्याला छान अशी चव येईल. इकडे मी मिक्सरचं छोटं भांडं कोरडं करून घेतल्यानंतर 2 मुठी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे घेतल्यानंतर शेंगदाण्यांची जाडसर भरड करून घ्यायची. इकडे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली होती व त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. तेल टाकून घेतल्यानंतर कट करून घेतलेल्या मिरच्या टाकून घेतल्या. मिरच्या आपल्याला पांढरे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मिरची परतत असताना गॅसची फ्लेम कुठेच मोठी करायची नाही. मध्यम आचेवर मिरचीवर हलकेसे डाग येईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे व याच्यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेतली. भेंडी टाकून घेतल्यानंतर सतत परतत आपण भेंडीही भाजून घेणार आहोत. भेंडी भाजत असतानाही गॅसची फ्लेम कुठेच मोठी करायची नाही. मध्यम आचेवर भेंडी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायची. इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्याही भेंडी व मिरची सोबत भाजून घेणार आहे. आता भेंडी कितपत भाजायची? भेंडी तोपर्यंत भाजायची आहे जोपर्यंत आपण हिला कट करून घेतल्यानंतर हिचे 2 भाग होत नाही तोपर्यंत आपण भेंडी भाजून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला भेंडी उलटण्यावर घेऊन कट करून दाखवते. भेंडी आपली कट होते म्हणजे आपली भेंडी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेते व भेंडी काढून घेते. भेंडी काढत असताना पसरत ताटामध्ये काढून घ्यायची जेणेकरून आपली भेंडी लवकर थंड होईल व ठेचा बनवायला घेता येईल. संपूर्ण भेंडी थंड झाल्यानंतर इथे मी भेंडी खलबत्त्यामध्ये टाकून घेते. भेंडी चिकट असल्या कारणामुळे मुसळचा जो गोल भाग असतो त्याचा वापर न करता जो सपाट भाग असतो त्या भागाने मी भेंडी ठेचून घेते. भेंडीचा ठेचा करत असताना भेंडी अर्धवट ठेचल्या गेल्यानंतर मग कोथिंबीरीचा वापर करायचा. इथे मी कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर पुन्हा जाडसर याचा ठेचा करून घेणार आहे. इथे आपला भेंडीचा जाडसर ठेचा तयार झालेला आहे. आता आपण हा ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे जर तुम्हाला खलबत्ता मुसळचा वापर करायचा नसेल तर तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्येही तयार करू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्हाला ठेचा बनवून घ्यायचा असेल तर मिक्सरचं भांडं पल्स मोडवर फिरून घ्यायचं व ठेचा तयार करून घ्यायचा. इथे आपला ठेचा तयार झालेला आहे. आता आपण याला फोडणी तयार करून घेऊ. इकडे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 1 पळी तेल गरम करून घ्यायचं व त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतल्यानंतर 2 चिमूट हिंग टाकून घ्यायचं. इथे आपण शेंगदाण्यांची भरड टाकून घेतलेली आहे. शेंगदाणे मी कच्चे घेतलेले होते त्यासाठी शेंगदाण्यांची भरड मी भाजून घेते. शेंगदाण्यांची भरड थोडीशी भाजून घेतल्यानंतर
पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं व तिखटही आपण शेंगदाण्याच्या भरडमध्ये परतून घेणार आहोत. इथे तुम्हाला भेंडीचा ठेचा जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही इथं तिखटचा वापर थोडा जास्त केला तरीही चालेल. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता आपण याच्यामध्ये भेंडीचा ठेचा करून घेतलेला होता तो ठेचा टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला परतून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं व पुन्हा याला एकजीव करून घ्यायचं. भेंडीचा ठेचा बनवत असताना सगळ्यात शेवटी मिठाचा वापर करायचा. याचं कारण एकच आहे, भेंडीमधलं मॉइश्चर कमी झाल्यानंतर जर मीठ टाकलं तर भेंडी आपली चिवट होत नाही. इथे आपण भेंडी व मीठ एकजीव करून घेतल्यानंतर आपला ठेचा तयार झालेला आहे. भेंडीचा ठेचा तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा व संपूर्ण थंड करून घ्यायचा. भेंडीचा ठेचा संपूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर 2 ते 3 दिवस आरामात हा ठेचा चांगला राहतो. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.